Hello students, in the last lecture we have seen the definition of enthalpy, relation between heat absorbed at constant pressure and heat absorbed at the constant volume. Then now today in this lecture we have to see the Hess's law for the constant heat summation. 2 मार्काला क्वेश्चन येतो, स्टेट अँड एक्सप्लेन हेसेस लॉ ऑफ कॉन्स्टंट हीट समेशन. या ठिकाणी पहा, दिस लॉ इज बेस्ड ऑन द प्रिन्सिपल ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी. म्हणजे काय सांगितले, कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी किंवा लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मास. एनर्जी कॅन नायदर क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉयड बट ओनली टेक्स प्लेस फ्रॉम वन फॉर्म टू अनदर फॉर्म. म्हणजे ऊर्जा एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी नेली तर त्याच्यामध्ये वाढ होऊ शकत नाही आणि कमी देखील ती होऊ शकत नाही. and that is the conservation of energy. And this statement of the Hess's law for the constant heat summation is based on the conservation of energy, and therefore the statement of the Hess law is that the enthalpy change during the chemical reaction, it remains constant whether the reaction takes place in one step or several steps at given temperature. अतिशय सोपी अशी स्टेटमेंट आहे. whenever the enthalpy change during the chemical reaction, it remains constant. The change in enthalpy of the system remains constant whenever it takes place in one step or the number of steps. And this is the statement for the Hess's law for the constant heat summation. म्हणजे यांना काय सांगायचे, एक उदाहरण देतो तुम्हाला मी. आता समज नगरवरून आपल्याला सारोळा या ठिकाणी जायचे. मग नगरवरून आपण 2 मार्ग आहे सारोळा येण्यासाठी. एक खडकीचा मार्ग आहे आणि दुसरा अकोणेरचा मार्ग आहे. मग आता मी खडकीच्या मार्गावरून डायरेक्ट कुठं आलो, सारोळ्याला आलो. म्हणजे एका स्टेप मध्ये आलो. म्हणजे ए इज कन्वर्टेड टू डी. त्या ठिकाणी ते अंतर जे आहे ते 20 किलोमीटर भरलं आणि त्या ठिकाणी पेट्रोल किंवा इंधन सुद्धा 1 लिटर लागलं थोडक्यात. दुसऱ्या बाजूने मी काय केलं, सुरुवातीला ए पासून कुठे गेलो, बी पर्यंत. म्हणजे मी नगर पासून केडगावला आलो. केडगाव पासून कुठं आलो, अकोळनेरला आलो. आणि अकोळनेर पासून कुठं आलो, सारोळ्याला आलो. म्हणजे 3 स्टेप मध्ये मी या ठिकाणून आलो. या 3 स्टेपचं अंतर देखील किती भरलं, 20 किलोमीटर भरलं. आणि पेट्रोल देखील काय राहिलं, तेवढंच राहिलं. म्हणजे एका स्टेप मध्ये देखील तेच अंतर आहे आणि नंबर ऑफ स्टेप मध्ये देखील तेच अंतर आहे. आणि दिस इज द हेसेस लॉ. म्हणजेच काय सांगितले, चेंज इन एन्थाल्पी ऑफ द सिस्टम इट रिमेन्स कॉन्स्टंट वेदर दिस रिएक्शन टेक्स प्लेस इन वन स्टेप ऑर द सेव्हरल स्टेप. ओके, म्हणून या ठिकाणी एक्सप्लेनेशन दिलेले बघा. सपोज E is converted to, at that time delta H is minus capital Q calorie heat is evolved. आणि दुसऱ्या मार्गाने म्हणजे E is converted to B, at that time delta H1 is equal to minus Q1 calories. B to C, delta H2 is equal to minus Q2 calories, and it's C into D, that is delta H3 is equal to minus Q3 kilo calories. Calorie heat is evolved. सर्वांची बेरीज केली तर एवढीच येते, जी मायनस क्यू डॅश पर्यंत येते. म्हणून मायनस क्यू इज ऑलवेज इक्वल टू द मायनस क्यू डॅश. Therefore there is no any change. There is no any change, that means enthalpy of the remains constant whenever it takes place in one step, that is A to D, or number of steps, that is A to B, B to C, and C to D. This is the Hess's law for the constant heat summation. सर्वांना अतिशय सोप्या भाषेमध्ये सांगितलेलं आहे आणि ते लक्षात राहिलं असेल असं मला वाटतं. दुसरा आता बघा, त्या ठिकाणी एक दिलेली पहा या ठिकाणी ए टू बी डेल्टा H1, सॉरी ए टू डी H1 आहे या ठिकाणी. सॉरी काय आहे, ए टू डी. एकच मिनिट. ए टू डी डेल्टा H अलग लक्षात तुमच्या. नंतर H A to B हा डेल्टा H1, B to C डेल्टा H2 आणि
सी टू डी डेल्टा एच म्हणजे हा पाथ फर्स्ट आला डायरेक्ट आलो आणि ह्या दुसऱ्या 3 स्टेप मध्ये म्हणजे 5 सेकंड आला. म्हणून नाव अकॉर्डिंग टू द हेस लॉ डेल्टा एच इज इक्वल टू H1 प्लस H2 प्लस H3. काय सांगितलं या ठिकाणी डेल्टा एच इज इक्वल टू H1 प्लस H2 प्लस H3. म्हणून डेल्टा एच डायरेक्ट या ठिकाणी काय A टू टी म्हणजे डेल्टा एच आला म्हणजे मायनस क्यू आला. E इज इक्वल टू याची काय आहे मायनस Q1 प्लस मायनस Q2 प्लस मायनस Q3 आणि सर्वांची बेरीज मायनस Q डॅश. Therefore, there is no any difference between minus Q and Q dash. Therefore, energy of the system remains constant or enthalpy of the system remains constant whenever it takes place in one step or the several step. अलग लक्षात तुमच्या. आता बघा या ठिकाणी पुढचं एक एक्झाम्पल दिले त्या ठिकाणी आपल्याला मेथड फर्स्ट आहे व्हेन कार्बन मशीन एक्सेस ऑफ द कार्बन आपल्याला कार्बन डायऑक्साइड तयार करायचं आहे. डायरेक्टली यू कॅन प्रिपेअर्ड by using the carbon plus oxygen it gives carbon dioxide. At that time delta H is equal to minus 395.4 kilojoule heat is evolved. ही पहिली स्टेप झाली. पण दोन वेगवेगळ्या मार्गाने आपण कार्बन डायऑक्साइड तयार करू शकतो. म्हणजे this is prepared by two steps. In this carbon is partially oxidized to carbon monoxide. म्हणजे हा कार्बन आहे 1/2 O2 म्हणजे एकच ऑक्सिजन आला म्हणजे कार्बन आणि एक ऑक्सिजन इट गिव्स व्हॉट कार्बन मोनॉक्साइड. या ठिकाणी delta H is equal to minus 111.7 kilojoule heat is evolved. आणि या कार्बन मोनॉक्साइड पुन्हा काय झाला एकच ऑक्सिजन टाकला 1/2 O2 म्हणजे हा एक ऑक्सिजन आणि हा एक ऑक्सिजन म्हणजे O2 झाला म्हणजे CO2 झाला आणि यावेळेस आपल्याला minus 283.7 kilojoule heat is evolved. आणि मग सांगितलं तुम्हाला अकॉर्डिंग टू हिस लॉ डेल्टा H is equal to delta H1 plus H2 आणि यांची बेरीज किती आली minus 395.4 kilojoule heat is evolved. Therefore, या दोन स्टेपनी आणि ह्या एका स्टेप मध्ये एवढीच अमाउंट ऑफ एनर्जी आपल्याला इव्हॉल्व होती आणि तेच दिस इज द हेस लॉ. डेल्टा H1 हा डायरेक्ट आपण कार्बन डायऑक्साइड तयार त्यावेळेस आपल्याला एवढी एनर्जी त्या ठिकाणी इव्हॉल्व झाली आणि दोन स्टेप मध्ये केल्यानंतर सुद्धा आपल्याला तेवढीच एनर्जी आपल्याला इव्हॉल्व झाली आणि देअरफॉर एन्थाल्पी मध्ये काही फरक नाही म्हणून या ठिकाणी डेल्टा H is equal to H1 plus H2 is equal to minus 395.4 kilojoule heat is evolved. लक्षात तुमच्या अशा पद्धतीने हे एक्झाम्पल आहे म्हणजे हे लक्षात ठेवायचं. अतिशय सोपा प्रश्न आहे 2 मार्काला येतो. आता हे एक्झाम्पल द्यायचं तुम्ही आणि अगोदरचे स्टेटमेंट अलग लक्षात तुमच्या. स्टेट अँड एक्सप्लेन हेसेस लॉ फॉर द कॉन्स्टंट हीट समेशन. थोडस तुम्हाला दिसण्यासाठी अंदाज पण थोडस कॉन्सन्ट्रेट ठेवायचं. कोणाला चष्मा नसेल या ठिकाणी मला असं वाटतंय. आता आपल्याला 2 मार्काला आणखी एक क्वेश्चन येतो म्हणजे 4 मार्काला क्वेश्चन जर टोटल आला स्टेट अँड एक्सप्लेन द कॉन्स्टंट हेसेस लॉ फॉर द कॉन्स्टंट हीट समेशन गिव्ह इट्स ऍप्लिकेशन म्हणजे त्याचे उपयोग काय. तर पहिला यूज आहे द थर्मोकेमिकल इक्वेशन कॅन बी ऍडेड म्हणजे बेरीज करता येते सबट्रॅक्टेड मायनस मल्टिप्लाइड गुणिले आणि डिवायडेड लाईक ऑर्डिनरी अल्जेब्राइक इक्वेशन. पुढचा आहे इट इज युजफुल टू कॅल्क्युलेट द हीट ऑफ रिएक्शन विच डू नॉट टेक्स प्लेस इन द डायरेक्टली. Then it is useful to calculate the heat of combustion of weak acid, heat of ionization of weak acid and weak base. And it is useful to calculate the heat of reaction for very slow reaction. अशा पद्धतीने त्या ठिकाणी हे ऍप्लिकेशन आहे. कंबशन मध्ये आहे, आयोनेशन मध्ये आहे, हीट ऑफ रिएक्शन मध्ये आहे, अल्जेब्राइक इक्वेशन मध्ये सच एज ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लाय अँड डिवाइड या ठिकाणी त्याचा उपयोग केला जातो. म्हणून हा हेस लॉ या ठिकाणी महत्वाचा आहे. याच्यावर हा क्वेश्चन आहे स्टेट अँड एक्सप्लेन. स्टेट म्हणलं की स्टेटमेंट द्यायची, एक्सप्लेन म्हणजे त्याचा आपलं एक्झाम्पल द्यायचं आणि त्याची युजेस असा 4 मार्कला क्वेश्चन येऊ शकतो. लक्षात आलंय सर्वांच्या? ठीक आहे. आता पुढचा पॉइंट जो आहे तो एंट्रॉपी. अतिशय लक्षपूर्वक ऐका तुम्ही, समजावून सांगतोय मी व्यवस्थित. हा हेस लॉ क्लिअर झाला असेल आणि ह्या नोट्स लिहून काढायचे लगेच वहीमध्ये. तुम्हाला आपल्या संस्थेकडून देखील चालूच आहे चॅप्टर, पण आणखी ऍडिशन म्हणून तुम्हाला हे सगळं एक्सप्लेनेशन देतोय. आणखी एक लेक्चर थिअरीचं घेतो आणि नंतर 1-2 लेक्चर याच्यावरती प्रॉब्लेम घेतो. म्हणजे हा चॅप्टर तुम्हाला 2 वेळेस शिकवला गेलेला आहे. थोडक्यात संस्थेकडून गेलेला आहे आणि माझ्याकडून देखील आहे. ठीक आहे. एंट्रॉपी. एंट्रॉपी बघा, एंट्रॉपीला आपण एस कॅपिटल एस या अक्षराने दर्शवतो बघा. व्हॉट इज मीन बाय एंट्रॉपी? इट इज अ थर्मोडायनॅमिक प्रॉपर्टी. ही कशी आहे? थर्मोडायनॅमिक प्रॉपर्टी म्हणजे इट डिपेंड्स अपॉन द हीट that can be used to determine the energy which is not available for the work in the thermodynamic process. बघा, that can be used to determine the energy which is not available for the work in the thermodynamic process.
म्हणजे एखाद्या ठिकाणी कार्य करण्यासाठी आपल्याला ऊर्जा लागते, ती ऊर्जा जर आपल्याकडे नसेल पण दुसरीकडून आपण घेऊ शकतो आणि त्याचा उपयोग करणे म्हणजे एंट्रॉपी. मग या ठिकाणी दिले पहा, द प्रॉपर्टी ऑफ द सिस्टम विच मेजर्स द डिग्री ऑफ डिसऑर्डर, डिग्री ऑफ डिसऑर्डर और रॅन्डमनेस इन द सिस्टीम इज कॉल्ड एज एंट्रॉपी. एखाद्या सिस्टीम मधली आपल्याला डिसऑर्डर शोधायची आहे आणि ती डिसऑर्डर शोधणे म्हणजेच काय, चुका. डिसऑर्डर म्हणजे काय, चुका शोधण्यासाठी ज्याचा उपयोग केला जातो दॅट इज कॉल्ड एज एंट्रॉपी. द प्रॉपर्टी ऑफ द सिस्टम विच मेजर्स द डिग्री ऑफ डिसऑर्डर और रॅन्डमनेस इज कॉल्ड एज एंट्रॉपी. या ठिकाणी एक वाक्य दिले बघा, द ग्रेटर इज द डिसऑर्डर इन द सिस्टीम ग्रेटर इज द एंट्रॉपी. म्हणजे एंट्रॉपीने एक ऑर्डर डिसऑर्डर शोधली म्हणजेच काय झाली, कमी. पण 10 जर डिसऑर्डर शोधला तर एंट्रॉपी इज ग्रेट. म्हणजे disorder increases, entropy is also decreases, and thus decreasing order of entropy is the in physical state. Gases increases in liquid, increases in solid. He is a criteria. For all the pure crystal, entropy is taken at 0. And therefore entropy is an extensive property. The extensive property means काय, it depends upon the external factors. Disorder वाढली की entropy वाढली, म्हणून it is extensive property. आणि जर extensive property आहे तर ती स्टेट फंक्शन आहे. स्टेट फंक्शन में इनिशियल अँड फायनल स्टेट वरती अवलंबून आहे, म्हणून एंट्रॉपी इज ऑल्सो स्टेट फंक्शन. आलं लक्षात तुमच्या. आता पुढे झालं हे डेल्टा एच एस आहे. डेल्टा एस म्हणजे चेंज इन एंट्रॉपी इज इक्वल टू क्यू रिझर्व्हर अपॉन टेम्परेचर. द टोटल एंट्रॉपी चेंज डेल्टा एस टोटल फॉर द सिस्टीम अँड सराउंडिंग ऑफ स्पॉन्टेनियस प्रोसेस इज गिवन बाय. मग टोटल एंट्रॉपी इज इक्वल टू काय, सिस्टीम total entropy of the system plus total entropy of the surrounding, and it is more than 0. म्हणजे total entropy of the system is equal to entropy of this, sorry, total entropy of the system is equal to entropy of the system plus entropy of the surrounding. And when a system in equilibrium in entropy is maximum and change in entropy is equal to 0. आता हे 3 क्रायटेरिया लक्षात ठेवायचे कधी आपल्याला प्रॉब्लेम मध्ये येतो पहा. टोटल एंट्रॉपी ऑफ द सिस्टीम, हे टोटल आहे, एस म्हणजे कोण, एंट्रॉपी, आणि डेल्टा म्हणजे चेंज. टोटल चेंज इन एंट्रॉपी ऑफ द सिस्टीम इज मोर दॅन 0, द प्रोसेस इज स्पॉन्टेनियस. म्हणजे प्रॉब्लेम मध्ये जर एस ची व्हॅल्यू 0 पेक्षा जास्त आली तर व्हॉट इज द सिस्टीम, सिस्टीम इज स्पॉन्टेनियस. whenever the total change in entropy of the system is more than 0, the process is spontaneous. Then total entropy of the system is less than 0, the process is non-spontaneous. लक्षात ठेवा, 0 पेक्षा कमी म्हणजे मायनस मध्ये, आणि total entropy of the system is always equal to 0 at that time process is equilibrium. प्रोसेस कोणती आहे, इक्विलिब्रियम. लक्षात ठेवायचं, या 3 क्रायटेरिया लक्षात ठेवा. एंट्रॉपीची किंमत जर एकापेक्षा जास्त आली तर ती स्पॉन्टेनियस आहे. एंट्रॉपीची किंमत जर एकापेक्षा कमी म्हणजे -1 -2 आली तर ती नॉन स्पॉन्टेनियस, आणि एंट्रॉपीची किंमत जर 0 आली तर ती कोणती आहे, इक्विलिब्रियम. एवढंच लक्षात ठेवायचं प्रॉब्लेम मध्ये, अतिशय महत्त्वाचे. आणि शेवटचे जे आहे ते व्हॉट आर द युनिट्स ऑफ एंट्रॉपी. द युनिट ऑफ एंट्रॉपी दॅट मीन्स इज अ कॅलरीज पर डिग्री पर केल्विन, सॉरी कॅलरीज पर डिग्री पर मोल. एंट्रॉपी युनिट EU आणि जूल पर केल्विन पर मोल, या तिन्ही युनिट कोणाचे आहेत, एंट्रॉपीचे. इन सिल क्वेश्चन डेट ऑफ द फॉलोइंग इज अ युनिट ऑफ एंट्रॉपी. एक दिलं जाईल आणि बाकीचे वेगळे दिले जातील, म्हणजे हे तुम्ही तीनही लक्षात ठेवणं गरजेचे आहे. लक्षात आलं तुमच्या. एंट्रॉपी मध्ये एंट्रॉपी म्हणलं की डिग्री ऑफ डिसऑर्डर, द प्रॉपर्टी ऑफ द सिस्टम व्हिच मेजर द डिग्री ऑफ डिसऑर्डर इन द सिस्टम इज कॉल्ड एज द एंट्रॉपी. and degree of disorder increases, entropy is also increases, and entropy is more than 0, this is a spontaneous process. Entropy is less than 0, it is a non-spontaneous process, and entropy is always equal to 0. At that time process is the equilibrium. एवढं लक्षात ठेवायचं. आणि these are the units of the entropy. कन्सेप्ट समजली का तुम्हाला एंट्रॉपीची, हेस लॉ समजला, एंट्रॉपी समजली, लक्षात तुमच्या. आता एंट्रॉपी चेंज इन डिफरंट प्रोसेस बघा. In exothermic state, heat is evolved from the system and Q reserve is negative. Then delta S is equal to Q reserve upon T is equal to या ठिकाणी निगेटिव्ह दिली. आलं लक्षात तुमच्या. आता बघा पुढं काय, एक मिनिट. Hence delta S is less than 0, that is negative. Then endothermic process, heat is absorbed by the system, that is Q reserve is positive, and hence delta S is more than 0, is positive. And for adiabatic process, Q is equal to 0, therefore change in entropy of the system is equal to 0. आता पुढे दिलेले बघा,
एंट्रॉपी इज अ स्टेट फंक्शन. एक्सप्लेन. 2 किंवा 2 मार्काला 3 मार्काला क्वेश्चन येतो. व्हॉट काय एंट्रॉपी इज अ स्टेट फंक्शन. एकच बघ केलेस काय. The system which depends upon the initial and final state of the system and not on the path is called as a state function. Therefore, this entropy depends upon the initial and final state of the system, so it is a state function. एक मार्क या ठिकाणी झाला आणि मग हे तुम्ही काय करायचं हे एक्सप्लेनेशन द्यायचं. आलं लक्षात तुमच्या. आता या ठिकाणी हा एंट्रॉपीचा फक्त या वर्षी चालू वर्षी काय झाले हे थोडंसं की इक्वेशनला त्यांनी कमी वेटेज दिले, पण हे महत्वाचे कोणती एंट्रॉपीची डेफिनेशन आणि एंट्रॉपीचं डिसऑर्डर. त्या ठिकाणी एंट्रॉपीचे रिलेशन काय आहे. एंट्रॉपी जर मोर देन असेल तर स्पॉन्टेनियस. एंट्रॉपी 0 पेक्षा कमी असेल तर नॉन स्पॉन्टेनियस. एंट्रॉपी जर 0 असेल तर ती इक्विलिब्रियम स्टेट मध्ये आहे. आलं लक्षात तुमच्या. ठीक आहे. हे या ठिकाणी पाहून घ्या हे इक्वेशन. आता पुढे जे आहे ते फ्री एनर्जी. फ्री एनर्जी म्हणजे गिव्स फ्री एनर्जी. या ठिकाणी गिव्स फ्री एनर्जी दिली बघा. आलं लक्षात तुमच्या. मग गिव्स फ्री एनर्जी मध्ये काय दिली या ठिकाणी पहा. तर most of the chemical processes proceed with simultaneous changes in enthalpy, entropy and internal energy. The changes entropy, internal energy and entropy of the system or enthalpy of the system. As a result, this condition system leads towards the equilibrium process, and therefore this condition may be obtained by the new thermodynamic function called as the free energy. There are the two types of free energy. Free energy gives the relation between internal energy U and entropy. Then free energy gives the relation between enthalpy and entropy of the system. And therefore the definition of free energy is what? The maximum amount of energy available to the system during the process that can be converted into the useful working is called as the free energy. आता एक लक्षात घ्या. याच्यात एक उदाहरण देतो. एक मोठा श्रीमंत माणूस आहे. त्याच्याकडे भरपूर आर्थिक म्हणजे स्थिती चांगली आहे, पण एक गरीब माणूस आहे. मोठ्या माणसाला ज्यादा पैशाची गरज नाही, त्याला ते येतच असतो. पण गरीब माणसाला पैशाची ज्यादा गरज असते. म्हणून काय करतो तो ज्याच्याकडे अवेलेबल आहे तो काय करतो म्हणजे मोठ्याकडून तो छोट्याकडे कन्वर्ट केला जातो पैसा. लक्षात तुमच्या. म्हणजे ज्याला गरज आहे त्याला दिला जातो. लक्षात तुमच्या. म्हणजे ज्याच्याकडे शिल्लक आहे बघा मॅक्सिमम अमाऊंट ऑफ एनर्जी म्हणजे ज्याच्याकडे जास्त आहे सिस्टीम मध्ये हा काय करतो इट इज कन्वर्टेड टू द युजफुल वर्क. म्हणजे ज्याला गरज आहे त्याच्याकडे पाठवला जातो. अँड दॅट इज कॉल्ड एज द फ्री एनर्जी. द मॅक्सिमम अमाऊंट ऑफ एनर्जी अवेलेबल टू द सिस्टीम ड्युरिंग द प्रोसेस दॅट कॅन बी कन्वर्टेड इन द युजफुल वर्क इज कॉल्ड एज द फ्री एनर्जी. लक्षात आलं तुमच्या. अँड फ्री एनर्जी इज डिनोटेड बाय G. And change in free energy, or it is also called as gives free energy. G म्हणजे gives free energy and delta म्हणजे change in gives free energy. Delta H म्हणजे change in enthalpy and delta S म्हणजे change in entropy. लक्षात आलं. म्हणून या ठिकाणी रिलेशन दिलेले बघा. या ठिकाणी काय the entropy gives the relation between gives energy and enthalpy of the system. लक्षात तुमच्या. म्हणून delta H is equal to delta H plus T delta S. लक्षात तुमच्या. हे इक्वेशन आपल्याला प्रूव्ह करायचे बघा. टू ऑब्टेन दिस इक्वेशन व्हॉट गिव्स एनर्जी और गिव्स फंक्शन कॅन बी गिवन एज. मग सहज आपल्याला ते काय एंट्रोपी सारखं H इज इक्वल टू H इज इक्वल टू U प्लस PV तसं G इज इक्वल टू H मायनस TH. सिन्स डेल्टा G इज इक्वल टू G2 मायनस G1 म्हणजे चेंज इन आहे ना म्हणजे फायनल मायनस इनिशियल. G1 दिले की H1 मायनस T1 S1 आणि G2 दिले की H2 मायनस T2 S2. आणि मग ह्या इक्वेशन मध्ये ह्या किमती टाकल्या आपल्याला. म्हणून काय आलं H2 मायनस T2 S2 मायनस H1 मायनस T1 S1. हे दोन H2 आणि हा H1 जवळजवळ घेतले म्हणून यांचा डेल्टा एस तयार झाला. T1 S2 मायनस T2 S2 म्हणजे TT कॉमन काढा म्हणजे T कॉमन काढा म्हणजे तो बाहेर आला आणि मग S2 मायनस S1 दॅट इज S डेल्टा एस झाला. म्हणून डेल्टा G इज इक्वल टू डेल्टा H मायनस T डेल्टा एस. एकदम सोपं आहे. आणि दिस इज कॉल्ड एज अ गिव्स हेल्महोल्ट्ज इक्वेशन. This equation is also called as a Gibbs Helmholtz equation. लक्षात आलं तुमच्या. म्हणजे हे सुद्धा काय करायचं याच्यात इक्वेशन होतो एक्सप्लेन डिफाइन फ्री एनर्जी गिव्स फ्री एनर्जी अँड डिराइव द रिलेशन बिटवीन डेल्टा H इज इक्वल टू डेल्टा H मायनस T डेल्टा S. डिराइव द इक्वेशन. हा 2 मार्काचं इक्वेशन आणि 1 मार्काचं फ्री एनर्जी. 3 मार्कला हा क्वेश्चन येऊ शकतो. ओके. आता पुढचा पॉईंट एक महत्वाचा आहे बघा. एक 2 महत्वाचे पॉईंट सांगतो. आता ग्रीड एनर्जी मध्ये या ठिकाणी बघा या ठिकाणी थोडस बघा या ठिकाणी बघा स्पॉन्टेनिटीचा क्वेश्चन तुम्हाला सांगतो. स्पॉन्टेनिटी ऑफ द फ्री एनर्जी चेंज. बघा स्पॉन्टेनिटी ऑफ द फ्री एनर्जी व्यवस्थित वाचा. डेल्टा इतर निगेटिव्ह असेल तर प्रोसेस इज स्पॉन्टेनियस. बघा
आणि एस आणि एंट्रॉपीला काय सांगतं, डेल्टा एस इज मोर दॅन झिरो म्हणजे तो पॉझिटिव्ह, त्यावेळेस काय आहे स्पॉन्टेनियस. पण इथं कसं आहे, डेल्टा इज लेस दॅन झिरो म्हणजे कोण आहे निगेटिव्ह, दॅट मीन्स व्हॉट इज स्पॉन्टेनियस. म्हणजे गिब्स एनर्जी आणि एंट्रॉपी ही कम्प्लीट अपोजिट आहे. डेल्टा जी इज पॉझिटिव्ह, therefore it is more than zero, then process is non-spontaneous, and delta G is L is equal to zero, this process is in equilibrium. लक्षात तुमच्या हे रिलेशन लक्षात ठेवायचे. याच्यात काय नाही, पण हे तीन रिएक्शन लक्षात, एंट्रॉपीची आणि इन्सर्ट. एंट्रॉपी जर 0 पेक्षा जास्त असेल तर ती स्पॉन्टेनियस, मात्र गिब्स एनर्जी जर 0 पेक्षा कमी असेल त्यावेळेसच ती स्पॉन्टेनियस असते. म्हणजे दोन्ही अपोजिट क्रिया आहे. आणि हे दोन लॉ वाचायचे फक्त आपल्याला, कोणते, थर्मोडायनेमिक फर्स्ट लॉ, सॉरी सेकंड लॉ आणि थर्मोडायनेमिक थर्ड लॉ. लक्षात आलं तुमच्या. आता मला या ठिकाणी मी तुम्हाला ते सांगतो ते लॉ कसे आहेत ते. काय सांगता येईल लॉ, सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनेमिक. तीन लॉ पैकी एक लॉ, तीन स्टेटमेंट पैकी एक स्टेटमेंट 100% येते. स्टेट थर्मोडायनेमिक फर्स्ट लॉ, स्टेट थर्मोडायनेमिक सेकंड लॉ किंवा स्टेट थर्मोडायनेमिक थर्ड लॉ. तिन्ही पैकी एक लॉ 100% तुम्हाला येणार. लक्षात आलं. आता याची डेफिनेशन काय बघा, याचा सेकंड लॉ काय सांगते, ऑल दी स्पॉन्टेनियस प्रोसेस आर थर्मोडायनेमिकली इरिव्हर्सिबल. झाला एक मार्क लगेच तुम्हाला. लक्षात आलं. दूसरी स्टेटमेंट है, इट इज इम्पॉसिबल टू कन्वर्ट हीट कंप्लीटली इनटू द इक्विवेलेंट अमाउंट ऑफ द वर्क विदाउट प्रोसेसिंग द चेंज इन एल्सवेयर. Without use of internal energy, heat cannot be itself from cooler body to hotter body. And entropy of the universe increases in the spontaneous process. That means that stability of the isolated system is maximum when entropy is maximum. अशी स्टेटमेंट आहे. लक्षात तुमच्या. तर या चारपैकी कोणती एक स्टेटमेंट तुम्ही करायची. जशी थर्मोडायनेमिक फर्स्ट लॉ काय सांगितलंय, तर थर्मोडायनेमिक फर्स्ट लॉ काय सांगतोय, थर्मोडायनेमिक फर्स्ट लॉ द चेंज इन इंटरनल एनर्जी बघा, चेंज इन बघा इथं काय लक्षात घ्या बघा, all spontaneous process are thermodynamically irreversible. It is impossible to convert heat completely into equivalent amount of work without producing the change in sphere. इतरत्र. And असे तुम्ही करू शकता. तुम्ही बघा काय, total entropy system is equal to the total entropy of the system plus total entropy of the surrounding. असंही तुम्ही स्टेटमेंट देऊ शकता. लक्षात तुमच्या. अशा पद्धतीचे स्टेटमेंट आहेत. तुम्हाला मी सांगितलं होतं काय, डेल्टा जी इज निगेटिव्ह, प्रोसेस इज स्पॉन्टेनियस, डेल्टा इज पॉझिटिव्ह म्हणजेच काय, मोर देन झिरो दॅट इज नॉन स्पॉन्टेनियस, आणि डेल्टा इज झिरो दॅट इज इक्वल टू काय सांगितलं तुम्हाला, इक्विलिब्रियम. आणि शेवटचा जो आहे तो थर्ड लॉ या ठिकाणी बघा 2018 आलेला आहे. काय स्टेटमेंट बघा त्याची, द एंट्रॉपी ऑफ ऑल प्युअर क्रिस्टलाइन सॉलिड मे बी टेकन ॲट झिरो ॲट ॲब्सोल्यूट झिरो ऑफ टेम्परेचर. कशी स्टेटमेंट आहे, द एंट्रॉपीज ऑफ ऑल प्युअर क्रिस्टलाइन सॉलिड्स मे बी टेकन ॲट झिरो ॲट ॲब्सोल्यूट झिरो ऑफ टेम्परेचर. ही स्टेटमेंट आहे. And use of third law of thermodynamics is what, to calculate the absolute value of entropy. Absolute value of entropy can be calculated by using the third law of thermodynamics. A statement of third law of thermodynamics is what, the entropy of all the pure crystalline solids may be taken as zero at what, absolute zero of the temperature. And with the help of third law, absolute value of entropy can be determined at any temperature by using the following relation. कोणतं रिलेशन आहे, S is equal to 2.303 Cp log to the base 10 of T, where Cp is the molar heat capacity at constant pressure, when entropy is determined at 298 Kelvin and at 1 atmosphere pressure, then it is called as a standard absolute entropy. अलग लक्षात तुमच्या, standard absolute entropy. आणि हे गेल्या वर्षी इक्वेशन आलं होतं बघा, derive the relation between Gibbs energy and equilibrium constant.
Consider the reversible reaction. A plus B equals C plus D, where A and B are the reactants, C and D are the products. Then delta G is the Gibbs energy for the reaction. Then delta G 0 R is the Gibbs free energy in standard state. R is the gas constant, T is the temperature, K is the equilibrium constant. We know that what delta G is equal to 0. ही व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट केल्यानंतर या ठिकाणी आली. नंतर डेल्टा जी इज इक्वल टू मायनस आर टी एल एन के. एल एन के ची किंमत काय असते 2.303 log base to the 10 to the log to the base 10. Therefore delta G 0 is equal to minus 2.303 RT log K. And we can also know that बघा या ठिकाणी काय दिले शेवटचे इक्वेशन delta G is equal to delta H plus minus T delta S is equal to RT in K, and this means that equilibrium constant is related to delta H RI is equal to म्हणजे change in enthalpy of the system is equal to and change in entropy of the system. फक्त एवढंच रिलेशन दाखवायचं. कोणतं हे शेवटचं हे दाखवलं की तुम्हाला अर्धा मार्क या ठिकाणी करून हे शेवटचं दाखवलं रिलेशन. हे रिलेशन आहे गिब्स एनर्जी आणि इक्विलिब्रियम कॉन्स्टंट के. म्हणजेच डेल्टा जी 0 इज इक्वल टू मायनस 2.303 RT log K. दिस इज द रिलेशन बिटवीन गिब्स एनर्जी अँड इक्विलिब्रियम कॉन्स्टंट. आलं लक्षात. अशा पद्धतीने या ठिकाणी हा चॅप्टर थेरॉटिकल पार्ट संपतोय. तुम्ही काय करायचंय थोडा अभ्यास करायचा आहे आपला. आलं लक्षात. नंतर पुढचा काही प्रॉब्लेम नाही. आता उद्याच्याला आपण काय करू पुढच्या लेक्चरला प्रॉब्लेम घेऊ. जे मॅक्सिमम वरची प्रॉब्लेम, इंटरनल एनर्जी प्रॉब्लेम, नंतर एंट्रॉपीची प्रॉब्लेम आणि गिब्स एनर्जी आणि एंट्रॉपी. हे एक लक्षात ठेवायचे रिलेशन मी आता 3 पॉईंट सांगितले. लक्षात आलं तुमच्या. म्हणजे आज आपण काय पाहिलं हेस लॉ, कॉन्स्टंट हीट समेशन, त्याचे स्टेटमेंट, एक्सप्लेनेशन आणि युजेस. नंतर एंट्रॉपीची डेफिनेशन, रिलेशन बिटवीन एंट्रॉपी आणि त्याचे 3 स्टेटमेंट म्हणजे कोणते. टी जास्त असेल तर काय असते स्पॉन्टेनियस असते, कमी असेल तर नॉन स्पॉन्टेनियस आहे त्या पद्धतीने. नंतर गिब्स फ्री एनर्जीची डेफिनेशन पाहिली, त्याचं रिलेशन पाहिलं. नंतर सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स आणि थर्ड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स आणि रिलेशन बिटवीन गिब्स एनर्जी अँड इक्विलिब्रियम कॉन्स्टंट. ओके, दिस इज अबाउट द टुडे लेक्चर. थँक यू. Thanks for watching.